जय जगदंब नमो आदेश. मी तनुजा कुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. वर्षभराने येणारा सण, त्याचबरोबर प्रत्येक सुवासिन स्त्रीला ज्या सणाची आतुरता असते तो सण म्हणजे आपली वटसावित्री पूजन, वटपौर्णिमा. आता या वटपौर्णिमेला नेमक्या कशा प्रदक्षिणा घालाव्यात किंवा नेमकं या दिवशी काय करावं याविषयी आपण माहिती देणारच नाही, कारण की प्रत्येक स्त्रीला हा अवगत असलेला आणि माहिती असलेला सण म्हणजे वटसावित्री पूजन. या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य लागावं, त्याचबरोबर 7 जन्मी मला हाच पती मिळावा असे यासाठी पूजन केले जाते, ते म्हणजे वटसावित्री पूजन. आता हे सर्व लोकांना माहिती जरी असलं तरी नवीन विषय म्हणजे कोणता, की बऱ्याचशा मुली असतात, या मुलींना योग्य स्थळ यावं, त्याचबरोबर मुलीला लग्न व्हावं, त्याचबरोबर तिला चांगला नवरा मिळावा यासाठी प्रत्येक मुली आणि त्याचबरोबर त्यांच्या घरातले सुद्धा झटत असतात. तर यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे वटसावित्री पूजनाच्या दिवशी काय करावं आणि कुमारिका मुलींनी कशा पद्धतीने उपासना करावी हे आपण पाहणार आहोत. मग आता त्यासाठी हा व्हिडिओ सर्वाधिक शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्वाचं, ज्या कुमारिका मुली आहेत या मुलींना चांगला नवरा मिळावा, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तम प्रगती व्हावी, त्याचबरोबर जोडीदार चांगला मिळावा व तो 7 जन्मी लाभावा, यासाठी एक छोटासा उपाय काय करायचा हे समजून घ्यावं. या दिवशी म्हणजे वटसावित्री पूजनाच्या दिवशी अशा मुलींना जर खरोखरच लग्नाविषयी जर काही अडचणी येत असतील तर अशा मुलींनी या पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री पूजन करताना आपल्या वडाच्या झाडाखाली जावं व वडाच्या झाडाखाली लाल कलरची चुंदरी, म्हणजे आपल्याकडे जी वस्त्र मिळतं अशा प्रकारचं लाल वस्त्र किंवा चुंदरी, त्याचबरोबर लाल रंगाचे सौभाग्य अलंकार म्हणजे त्याच्यामध्ये कुंकू, त्याचबरोबर टिकल्या अशा वस्तू, त्याचबरोबर लाल रंगाची मिठाई किंवा मोतीचूर लाडू अशा पद्धतीचा नैवेद्य घेऊन जावा व हा नैवेद्य वडाच्या झाडाला तिथे अर्पण करावा व अर्पण करून तिथे वडाच्या झाडाला एक प्रदक्षिणा देऊन आम्हाला जोडीदार योग्य मिळावा यासाठी त्या दिवशी उपवास करावा, जेणेकरून तुमच्या जर लग्नामध्ये जर काय अडचणी येत असतील त्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तर हा उपाय सर्वांनी करून पहा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका. आपल्याकडे जर यायचं असेल तर आपला नंबर आहे 93 22 16 16 99. तुमच्या लग्नाविषयी जर काय अडचणी असतील त्या आम्ही मोकळ्या करून देऊ शकतो. सर्वांना जय जगदंब नमो आदेश.